जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समाज 10वा, देहांत निरूपण. जगाची रीतच अशी आहे की खोटे तेच खरे आणि खरे तेच खरे असे वाटते. हे माया भ्रांतीचे कार्य असे आहे. खऱ्या वस्तूचे ज्ञान व्हावे म्हणून कितीतरी प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला तरी खोटे काही जात नाही. आधीपासून खोटेच अंतःकरणात ठसले आहे. ते नसतानाच दृढ झाले असून खरी वस्तू कोठेतरी हरवली आहे. वेद पुराण शास्त्र हे सत्य आहे असा निर्णय करीत कितीही बोध केला तरी सत्य स्वरूप काही अनुभवास येईच ना. एकूण सत्य हे लपले आहे. खोटे तेच खरे होऊन गेले आहे. पाहता पाहता हे सर्व विपरीत होऊन घडून गेले आहे. असा भ्रम अनिवार्य असला तरीही संतांचा सहवास धरून त्यांच्या निरूपणातील विचार ग्रहण केले तर मायेचा खेळ लगेच ओळखला जातो. आम्ही मागे निरूपण केल्याप्रमाणे साधकाने आपल्यालाच जाणून परमार्थाचे रहस्य जाणून घेतले. या आत्मसाक्षात्काराने त्याचे पूर्ण समाधान झाले. चिद्वस्तूत मिसळून गेले. त्याने सत्यवस्तू आत्मत्वाने जाणून घेतली. अशा तऱ्हेने ज्ञानबोधाने संशय तुटून गेल्यानंतर तो शरीर प्रारब्धावर सोपून देतो. शरीर हवं तर जगू दे अथवा आत्ताच पडून जाऊ दे. ज्ञानीपुरुष शरीराच्या मिथ्यत्वाच्या निश्चयामुळे शरीरभावाचा विकार सोडून दिलेले असतात. शरीर जेथे राहते अथवा पडून जाते ते स्थानच पुण्यभूमी होय. एवढेच नव्हे तर तीर्थस्थानच साधू दर्शनाने आपल्याला हवे ते प्राप्त करून घेतात. साधू आले नाही तर त्या पुण्यक्षेत्रांचे जीवनच निरर्थक होय. असो पवित्र नदीकाठी शरीर पडावे असे म्हणणे ही लोकांची कल्पना असून ज्ञानी पुरुषांना त्याचे काहीच वाटत नाही. ते नित्य मुक्त असतात. त्याचप्रमाणे उत्तरायणात मृत्यू येणे चांगले, दक्षिणायनात मृत्यू येणे वाईट असा संशय भ्रमामुळे येतो. साधू संशयातीत असतात. लोकातीत लोक सद्गती होण्यासाठी मृत्यूसमयी उत्तरायण आणि शुक्ल पक्ष असायला हवा. दिवसा उजेड असून दीप असायला हवा. एवढेच नव्हे तर शेवटच्या क्षणी देवाचे स्मरण असावे असे म्हणतात. पण ज्ञानी पुरुषांना हे काही असणे गरजेचे नाही. ते जिवंत असतानाच त्यांनी पाप पुण्यावर पाणी सोडलेले असून श्रेष्ठ धन प्राप्त करून घेतलेले मुक्त पुरुष असतात. अज्ञानी लोक देहाला चांगला मृत्यू येऊन काही कष्ट न होता देह सोडला तर ते धन्य मानतात. ते आणखी विलक्षण रीतीने काय म्हणतात तर मृत्यूनंतर देव भेटतो अशी कल्पना करून घेऊन ते आपले नुकसान आपणच करून घेतात. झालं. जिवंत असताना सार्थक करून न घेता व्यर्थ आयुष्य घालवले तर मृत्यूनंतर कुठला देव आणि काय. बीजच पेरले नाही तर पीक कोठून येणार. तात्पर्य जिवंत असताना ईश्वराची भक्ती केली असेल तर पावन होतो. ही गोष्ट खरी आहे. व्यवहारात आधी पैसा गुंतवला तरच पुढे हवा तितका लाभ होतो. एवढेच नव्हे तर काही दिल्याशिवाय काही मिळत नाही. पेरल्याशिवाय पीक येत नाही ही म्हण सर्वांना माहीत आहेच ना. अभक्ताने आधी काही साधन न करता अंत्यसमयी सद्गतीची अपेक्षा करणे म्हणजे नोकरी करणाऱ्याने काही काम न करता मालकाला माझा पगार द्या असे म्हटल्याप्रमाणे होय. जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही त्याला मृत्यूनंतर मुक्ती कशी प्राप्त होणार. असो जे जसे वागतात तसे फल प्राप्त करून घेतात. भगवंताचे भजन न करणाऱ्यांना शेवटी चांगले मरण आले तरी त्यांचा उद्धार होणार नाही. काहीतरी भक्ती केली असेल तर अधोगती चुकते अशी वस्तुस्थिती असल्याने साधू संत जिवंत असतानाच सार्थक करून घेतात. शरीर कारणी लावलेल्यांचेच शरीर धन्य होय. जीवनमुक्त ज्ञानी पुरुषांचे शरीर अरण्यात पडले किंवा स्मशानात पडले तरी ते धन्यच होत. अथवा साधूंचे शरीर कुजले किंवा ते
कोल्हे, कुत्री इत्यादी प्राण्यांनी खाल्ले तरीही चालेल, पण जड बुद्धीच्या लोकांना ते कसे तरी वाटते. चांगले मरण आले नाही या कारणास्तव लौकिक लोक दुःखी होतात, पण ते बिचारी अज्ञानी मर्म जाणत नाहीत. असो, ज्ञानी पुरुषाबद्दल सांगायचे झाले तर ज्यांनी जन्मच घेतला नाही त्यांना मरण कसे येईल. त्यांनी ज्ञानाच्या जोरावर जन्म मरणच गिळंकृत केलेले असते. स्वरूपानुसंधानाच्या सामर्थ्याने त्यांना संपूर्ण मायाच दिसेनाशी होते. त्या महापुरुषांच्या अंतरंगाचा अंत ब्रह्मादींनाही समजणे शक्य नाही. त्यांनी जिवंतपणीच अहंकाराचा नाश करून ते मरण पावलेले असतात आणि सत्य स्वरूप होऊन मरणाला ठार मारून जगत असतात. जास्त काय सांगावे, विवेकामुळे ते जन्म मरण हेच विसरून गेलेले असतात. ते लोकात आहेत असे वाटते खरे, पण ते सर्वांपेक्षा वेगळे असतात. व्यवहार केल्यासारखे वाटत असले तरीही पूर्णपणे अलिप्त असतात. कुठल्याही माईक गोष्टी त्या निर्मल माणसाला स्पर्श करीत नाहीत. वर्णन केलेल्या साधूंची भक्ती केली तर इतर लोकही उद्धरून जातात. या उद्धराची रीत अशी आहे, सद्गुरूंचे आज्ञाधारक असलेल्या साधकांनी पुन्हा पुन्हा विवेक करावा. विवेक केला तर निरूपणाच्या विषयात विचार सुचतात. साधकांना कळकळीची विनंती हीच की अद्वैत निरूपणाचे कलंकुशपणे विवरण करा, म्हणजे तुम्हालाही साधू संतांप्रमाणे समाधान प्राप्त होते. संतांना शरण जाणारा संतच होऊन जातो आणि संत झाल्यावर तोही इतरांना दयाळूपणे उपयोगी पडतो. पहा, संतांचा महिमा असा आहे, जास्त काय तर संतांच्या संगतीनेच ज्ञान होते. संत संग सोडून दुसरे साधनच नाही. गुरुभक्तीच्या आधारे निरूपणातील विचाराने आणि शुद्ध आचरणाने परमपद लाभते. एकाच वाक्यात सांगायचे झाले तर परमार्थाचा मूळ उगमच सद्गुरु भक्तीत आहे. सद्गुरु भजनामुळे सहजच समाधान ठसते. म्हणून सर्व मुमुक्षुंनी खोट्या शरीराचे सार्थक करण्यासाठी भक्तिभावाने सद्गुरूंचे मन संतोष व्हावे. माऊली अनेक कष्ट घेऊन बाळाला वाढवते, त्याप्रमाणे शरण आलेल्या शिष्यांची चिंता करणारा उदार माणूस म्हणजे केवळ एक सद्गुरूच. म्हणून ज्यांना सद्गुरूंचे भजन लाभले आहे तोच धन्य. सद्गुरूशिवाय दुसरे काही समाधानच नाही. विवरण करायचे ते सर्व करून झाले. शब्दांचे खेळ संपूर्ण ग्रंथांचा शेवट झाला. शेवटी आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की सद्गुरू भजन करा, कारण सद्गुरू भक्तीशिवाय मोक्ष देणारे अन्य काहीच नाही. या विषयाबद्दल संशय आलेल्यांनी गुरुगीता पाहावी. त्यात शंकरांनी पार्वतीला गुरुभक्तीविषयी विस्ताराने सांगितले आहे. सद्गुरू पादसेवा सद्भावाने करायला हवी. जो साधक या ग्रंथातील विचारांचे परिशीलन करतो त्याचा ज्ञानाचा ठाम निश्चय होतो. आता ग्रंथ प्राकृत भाषेत आहे म्हणून कोणी आक्षेप घेतला तर त्याला आमचे उत्तर असे आहे, ज्या ग्रंथात अद्वैत सांगितले आहे तो प्राकृत म्हणून त्याचा तिरस्कार करू नये, कारण त्या ग्रंथातील वेदांताचा अर्थ सत्य असतो. प्राकृतामुळेच वेदांत समजून सर्व शास्त्रांची एक वाक्यता होते आणि समाधान हाती लागते. म्हणून ज्ञान विषय सांगणाऱ्या ग्रंथांना प्राकृत असे म्हणूनच नये. पण नारळाची चव माकड काय जाणे, त्याप्रमाणे मूर्खांना हे काय समजणार. आता हे असो, तुम्ही शक्य तितका अर्थ ग्रहण करा. शिंपल्यात जन्मलेला मोती कनिष्ठ मानू नये. जेथे श्रुतीच नेती नेती म्हणते तेथे स्वरूपामध्ये भाषेचे पांडित्य काय चालणार. परब्रह्म कोणत्याही काळात अनिर्वाच्य आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके देहांत निरूपणम नाम दशमः समाप्तः.
समासाः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.